निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते सातत्याने अजित पवारांना लक्ष करतायत। आता शरद पवारांचे नातू असलेले आमदार रोहित काका अजित पवारांवर खरतर थेट बैलाचा संदर्भ देत हल्ला चढवलाय आणि त्यामुळे राज्यात राजकीय बैलपोळा सुरू झालाय का अशी मिश्किल चर्चा आता सुरू झाली आहे। पाहूयात। बैलाकडे पाहून प्रामाणिकता कळते, काही लोक मात्र काकांनाही सोडतात। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचा रोहित पवारांवर पलटवार। बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी काका अजित पवारांविरोधात केलेला हा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या हाती आल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांना लक्ष केलं जातं। त्यातच रोहित पवारांनी थेट बैलाचा संदर्भ देत अजित पवारांना टोला लगावला। रोहित पवार इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अजित पवार येत्या काळात एकटे पडतील असं भाकीतही केलं। मी म्हणतो बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं। आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो, काळजी घेतो, लहानपणीपासून वाढवतो। तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही। तसंच आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही। आपल्याला ज्या गुरूंनी शिकवलं त्यांना आपण शिकवत नाही। आपण माणसं आहोत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती, पण जनावरांना पण त्या गोष्टी माहीत असतात, पण आधीकडच्या काळामध्ये काही लोक ते विसरून जातात। रोहित पवारांची ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगली जिव्हारी लागल्याचं दिसलं, पण अजित पवारांनी आम्हाला सूचना दिल्यामुळे आम्ही संयम ढळू देणार नाही असं मिटकरी म्हणाले। पण हे सांगतानाही त्यांनी रोहित पवारांवर पलटवार करणं मात्र सोडलं नाही। इतकी त्यांची उंची नाही आहे की अशा पद्धतीने त्यांनी अजितदादांवर बोलावं। ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय त्या व्यक्तीचं नाव आम्ही कधीच तोंडी घेणार नाही। शेवटी कोणाला बैलाची उपमा द्यावी, कोणाला गाढवाची उपमा द्यावी, शेवटी उपमा आम्हालाही देता येतात, पण राजकारणाचा स्तर आम्ही खालच्या पातळीवर नेण्यास इच्छुक नाही। अजितदादांनी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्हाला काही गोष्टीची समज दिलेली आहे, त्यामुळे त्या गटातले कितीही नीच पातळीवर उतरले तरी आम्ही आमचा संयम ढासळू देणार नाही, कारण आमचं मिशन लोकसभा हे महत्त्वाचं ध्येय आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसवरून आता पवार काका पुतण्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू झाली आहे। पण एकीकडे कोर्टात संघर्ष सुरू असताना दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर प्राण्यांचा संदर्भ देत टीका करू लागले। त्यामुळे राष्ट्रवादीतील या सामन्यात पुढे काय काय पाहायला मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।